नमस्कार. स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण तयार करणार आहोत थाळी क्रमांक 12. ही थाळी पाहता क्षणीच यातील पदार्थ खाण्याची तुम्हाला इच्छा होत असेल. अशा पद्धतीचे पदार्थ तुम्ही सुद्धा घरी तयार करू शकता. चला तर मग वेळ न करता आपण या थाळीला आज सुरुवात करूया. तर बघा, त्यासाठी सर्वात आधी आपण इथे वांग्याची भाजी करणार आहोत. त्यासाठी मी इथं लहान काटेरी वांगे घेतलेले आहेत आणि वांग्यांचे असे उभे काप करून घेतलेले आहेत. तुम्हाला जसे आवडत असतील तसे तुम्ही वांगे कापू शकता. आता हे कापून घेतलेले जे वांगे आहेत त्या वांग्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत. बिया जर जास्त असल्यास तुम्ही यामध्ये आधी वांग्यांना 5 ते 7 मिनिटं मीठसुद्धा लावून ठेवू शकता. आता आपण पाणी टाकल्यानंतर भाजीच्या फोडणीची तयारी करणार आहोत. तर त्यासाठी बघा, इथे सर्वात आधी मी एका भांड्यात तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी घातलेली आहे. मोहरी छान फुटण्यासाठी तेल कडकडीत असं गरम करून घ्या, नाहीतर मोहरी एकदा तुम्ही टाकली तर ती परत कितीही तेल तापलं तरी ती मोहरी फुटली जात नाही. आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरंसुद्धा घालून घेतलेलं आहे. जिरंही छान असं फुलल्यानंतर लसूण आणि आलं छान असं ठेचून घेतलेलं आहे, ते आपण यामध्ये घातलेलं आहे. लसूण आणि आलं छान तेलामध्ये परतून घेतल्यानंतर इथं आपण त्यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत. आता आपण काही कोरडे मसाले यामध्ये घालणार आहोत. तर कढीपत्तासुद्धा छान आता तेलात आपला झालेला आहे. तर लहान पाव चमचा इथं मी हळद घातलेली आहे आणि आता मी त्यामध्ये धनेपूड घालणार आहे अर्धा चमचा. त्यानंतर अर्धा चमचाच मी गरम मसालासुद्धा घालणार आहे. इथे मी पोहे खाण्याचा चमचा वापरलेला आहे. आता त्यामध्ये आपण लाल तिखट हे पाऊण चमचा एवढं वापरलेलं आहे. तुम्ही तिखट कितपत खाता त्या अंदाजाप्रमाणे तिखटाचं प्रमाण कमी अधिक ठेवू शकता. आता छान हे कोरडे मसाले तेलात आपली भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण इथं शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे. हे मी इथं पोहे खाण्याचे 3 चमचे एवढे वापरलेले आहे. शेंगदाण्याच्या कूटामुळे भाजीला छान असा घट्टपणा येईल आणि चवीलासुद्धा भाजी छान लागेल. आता हे शेंगदाण्याचं कूट छान झाल्यानंतर त्यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे. पाणी इथे गरमच वापरलेलं आहे. आता पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहे आणि आपण त्यामध्ये कसुरी मेथीसुद्धा घालणार आहोत. पाणी आपल्याला भाजीला गरम वापरायचं आहे, कारण गरम पाण्यामुळे भाजीला चव खूप छान येते आणि भाजी शिजल्यासुद्धा लवकर जाते. आता बघा, इथं जे वांगे मी कापून घेतलेले होते ते वांगे मी यामध्ये घालून घेणार आहे. तुम्ही जर बिया जास्त असल्यास आणि मीठ लावलं तर वांगे लवकर शिजले जातील. जास्त जर कडक अशी वांगी असली तर मिठामुळे ती लगेचच शिजल्या जातात. आता हे आपण पूर्ण वांगी यामध्ये टाकून घेतलेली आहेत आणि आता यावर झाकण ठेवून घेणार आहे आणि 5 ते 7 मिनिटं हे छान अशी शिजू देणार आहे. तोपर्यंत चपात्या आणि रस मी करून घेणार आहे. पहा, आता आपली भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे. छान अशी तुम्ही दाबून पाहायची चमच्याने की ती दाबल्या जर गेली वांगी तर समजायची आपली भाजी आता शिजल्या गेलेली आहे. आणि वांगी शिजल्यानंतरच चवीला छान लागतात. आता मी यावर झाकण ठेवून 5 मिनिटं शिजू देणार आहे. तोपर्यंत आपण दुसरी रेसिपी पाहूया. तर इथे शेवड्या सर्वांना शिजवता येतात, तर त्या काय दाखवणं म्हटलं तर बघा, ह्या घरच्या केलेल्या आहेत शेवड्या. आपण आता ताट करूया. तर अशा पद्धतीनं ही माझी थाळी पूर्ण झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा आपण एका आणखीन अशाच नवीन रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत मात्र धन्यवाद.